खरे संवाद आणि खरं जीवन असतं ते 30 आणि 60च्या मध्ये, म्हणजे 30 वर्ष. त्याच्यातले किती दिवस आपण घरी असतो. प्रॉपर्टीवरनं तर एवढे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. प्रॉपर्टीवरनं सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. सगळेजण दुःखी, आई वडील दुःखी, मुलं दुःखी, सगळे दुःखी होत असतात. म्हणून भांडायचं किती याला महत्व आहे ना. दोघे वाट बघत असतात कोणतरी पुढे. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की ज्याला सुख हवं असेल त्यांनी पुढे यावं. भांडायचं किती. आज मी बघतो प्रत्येक घराघरामध्ये भांडणं चालू आहे. प्रत्येक घरामध्ये घर चालूच असते. असं कुठलंही घर नाही की तिथे घर प्रॉब्लेम नाही आहे. जीवनविद्येचीच घरं असतील की तिथे प्रॉब्लेम कमी असतील. तर ही जे भांडणं चालतात, भांडणं त्याला विकोपाला जाईपर्यंत भांडणं करतात. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. नवरा बायकोची भांडणं, भावाभावांची भांडणं. आणि मला एक एक विचित्र अनुभव ऐकायला मिळतात. विचित्र अनुभव ऐकायला मिळतात म्हणजे आपण त्याचं कल्पना करू शकत नाही की एवढे मूर्ख लोक असू शकतील. म्हणजे एवढे विचित्र लोक वागतात. एका ठिकाणी आई आपल्या मुलाला घराबाहेर काढते. का तर हे माझं घर आहे, तुम्ही वेगळे व्हा, मला माझा हिस्सा पाहिजे. नाही, हे माझं घर आहे, तुम्ही दुसरं घर बघा. आता ही एकुलती एक आई, नवरा नाही आहे, एकुलती एक. हा मुलगा आणि सून चांगलं तिचं बघतायत, चांगलं बघतायत. असं नाही की तिला काही कमी करतायत, चांगलं बघतायत. तरीसुद्धा तुम्ही वेगळे राहा, मग ही माझी जागा आहे. आता असं कुठली आई म्हणू शकते का, हेच मला प्रश्न पडतो. बाबा सून खराब असेल, मुलगा खराब असेल तर बरोबर मी समजू शकतो. पण हे मी जे ऐकतो ना तर मला एकदम चाट व्हायला होतं. म्हणजे अशा बायका असू शकतात, अशी आई असू शकते, मला खरंच वाटत नाही. एकेका ठिकाणी मी अशी गोष्टी बघतो ना, म्हणजे मला एकदम म्हणजे मुंग्या येतात इकडे कधी कधी. एवढा माणूस, एवढ्या माणसांकडे शहाणपणा. आणि बरं शिकलेले, असे नाही की न शिकलेले, शिकलेले. असे विचित्र अनुभव. प्रॉपर्टीवरनं तर एवढे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. प्रॉपर्टीवरनं सगळीकडे प्रॉब्लेम्स आहेत. लोकांना कर्तव्याची काय पडलेली नाही आहे, जबाबदारीचं काय पडलेलं नाही आहे. फक्त हक्कासाठी सगळेजण भांडत आहेत. त्यामुळे काय होतं माहिती आहे, या भांडणामुळे संसारामध्ये सगळीकडे दुःख झालेली आहे. सगळीकडे सगळेजण दुःखी, आई वडील दुःखी, मुलं दुःखी, सगळे दुःखी होत असतात. म्हणून भांडायचं किती याला महत्व आहे ना. भांडणाचे पण नियम आहेत, निसर्ग नियम. कारण निसर्गाप्रमाणेच भांडतात सगळेजण, नैसर्गिक आहेत ते भांडणं म्हणजे, बरोबर ना. मग त्याला पण नियम असलेच पाहिजे ना. म्हणून त्याचे नियम आपण पाळता आले पाहिजे. समजलं ना. एक्सपायरी डेट प्रत्येक भांडणाला ठेवायचीच. मग ती तुम्ही ठरवा काय ती. पण एक लक्षात ठेवा, जेवढा एक्सपायरी डेट पुढे जाईल तेवढा इगो वाढत जातो. मग पहिलं कोणी यायचं पुढे हा प्रश्न सुरू होतो. आणि मग जितका वेळ जातो तितका वेळ नंतर ते भांडण मिटवायला तिसरा कोणतरी यायला लागतं. समजलं ना. दुसरा महत्त्वाचा नियम काय आहे की भांडणं तुमच्या मुलांसमोर करू नका. मी सगळ्या बायका आणि पुरुषांना सांगतो की भांडणं तुमच्या मुलांसमोर करू नका. काय जायचं ते खोलीत जाऊन भांडा, बाहेर ऐकू येऊ दे नको. मुलांसमोर तुम्ही भांडलं तर काय अर्थ होईल सांगा. मुलांना काय त्याच्यातनं शिक्षण मुलं घेणार, काय शिकणार. समजलं ना. म्हणून मुलांसमोर, दुसऱ्या लोकांसमोर भांडू नका. पण लोकांना तेवढं पण वेळ नसतो. नवरा काय ते बोलला, बायको तिकडल्या तिकडेच नवऱ्याला उत्तर देते. सहनशक्ती वेगळे, संबंध गेलेले आहेत ते. सहनशक्ती वेगळी, शक्ती बाद झालेली आहे. ती शक्ती दुसरीकडे वापरली जाते भांडण्यासाठी. सहनशक्ती ही शक्ती आहे ना, ती कुठेतरी वापरली पाहिजे. मग ती भांडण्यासाठी वापरतात.
ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लोकांबरोबर असून किंवा आपल्या मुलांबरोबर समोर भांडता कामा नये. तेवढं एक संयम ठेवता आला पाहिजे ना. तिसरं, भांडणाचा विषय बदलू नका, जो आहे तोच पकडा. तुम्ही कुठलंही भांडण बघा. मी हे सगळं ऑब्झर्वेशन करत असतो, मला खूप मजा येते ऑब्झर्व करायला. मी कुठेही गेलो ना की सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो. माणसं कशी वागतात मी बघत असतो सगळीकडे. मला खूप मजा येते, मला ते ऑब्झर्वेशन करत असतो मी. तुम्ही पण लक्षात ठेवा, मी तुमच्या घरी येतो ते ऑब्झर्व करत असतो, नेहमीच करतो, घरी आल्यानंतर नाही. इथे पण आतमध्ये कसे वागतात, बाहेर कसे वागतात, मी बघत असतो सगळं. आणि मग मी म्हणतो तरीच हे उत्तर, म्हणजे शब्द माझ्या मनात येत असतात. तर भांडणाचा हा नियम महत्त्वाचा आहे की विषय बदलू नका. कारण बहुतेक वेळा विषय राहतो बाजूला आणि दुसऱ्या तिसऱ्या विषयावर जाऊन पूर्वी काय झालं, पूर्वी तू मला काय बोलला होता तिथपर्यंत पोचतात. लग्नाच्या वेळेला तुझ्या आईनी मला हे मागितलं होतं तिथपर्यंत जाऊन पोचतात. म्हणजे विषय राहायला पाहिजे. तुम्ही विषयाला धरून भांडताना विषयाला धरून भांडा की बाबा हा विषय कसा, आणि शेवटी नाहीच जमलं तर ॲग्री टू डिसॲग्री, हा शब्द चांगला आहे, ॲग्री टू डिसॲग्री, बरोबर ना. पण ते नाही, भांडताना विषय बदलत कुठे जातो. मग आईवडिलांचा उद्धार, आईवडिलांनी हेच संस्कार दिले का, त्याचे काही याला भरपूर संस्कार दिलेत. हा एक वाक्य मला खूप आवडतं. आईवडिलांनी तुला हेच संस्कार दिलेत का. कुठले आईवडील संस्कार देत आहेत, कुठले आईवडील संस्कार काय देत नसतात. साधे संस्कार, हनुमान चालीसा म्हण, हे म्हण, नमस्कार कर, ते सुद्धा मोठेपण करत नाही, लहानपणीच करतात, मोठे झाल्यानंतर करत नाहीत. त्यामुळे संस्कार म्हणजे काय मोठे नसतं, हे असेच असतं साधे. खरे जीवनविद्येचे संस्कार व्हायला पाहिजे प्रत्येक मुलांवर. आणि मुलांवर करताना थोडे तरी आपल्याला स्पर्श व्हायला पाहिजे, बरोबर ना. मुलांवर संस्कार करताना ते संस्कार थोडेसे आपल्या अंगाला लागले तर बरं होईल असं मला वाटतं. नाही तर फक्त मुलांना सांगायचं आपण वेगळे, तसं होता कामा नये. म्हणून अबोला धरणं त्याला काही अर्थ नाही याच्यामध्ये. त्यामुळे भांडणाचे नियम जर तुम्ही पाळले आणि तुम्ही उगी तिकडे गेला नाही तर तुम्ही जे काही मुद्दा आहे ना त्या मुद्द्याला धरून भांडू नका. मुद्द्याला धरून संवाद साधा ना. बाबा मला असं वाटतं, तुला काय वाटतं, तुझा प्रॉब्लेम आहे, मला असं वाटतं, बोला ना. एकमेकाशी बोलून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. भांडण करायची गरजच भासणार नाही खरं म्हणजे. पण आपण दुसऱ्यांचं ऐकून घेणं ही गोष्टच नाही आहे. दोन्ही बाजू ह्या नेहमी बरोबरच असतात. दोघांची बाजू बरोबर असते, पण दोघांची बाजू एकमेकांना कळत नसते, एवढंच फक्त प्रॉब्लेम असतो. ऐकून घेत नसतं त्याची बाजू काय आहे ती. आपलं बोलणं सुरू असतं, त्याचं ऐकून घेणं आपल्या संबंधच नसतो ऐकून घेण्याचा. म्हणून संवादामध्ये ऐकून घेण्याला खूप महत्त्व आहे. मी नेहमी सांगतो ऐकून घेणं. आणि एरवीसुद्धा तुम्ही जेवढं ऐकाल ना तेवढं तुमची ज्ञानामध्ये भर पडेल. काय बोलतो नीट समजून घ्या. जेवढं ऐकाल ना तेवढं ज्ञानामध्ये भर पडेल, आणि जेवढं बोलाल ना तेवढं तुमचं ज्ञान वाढणार नाही. का ते सांगा. कारण आपल्याला जे माहीत आहे ते आपण बोलतो, मग नवीन माहिती कशी मिळणार. दुसऱ्यांचं जर ऐकलं तर दुसऱ्यांकडनं नवीन माहिती मिळू शकते तुम्हाला. जे तुम्हाला माहीत नाही ते तुम्हाला मिळू शकतं माहिती. आपण जर आपलं बडबडत बसलो तेच तर त्याच्यामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार नाही कधीच. कळलं ना. ज्ञानामध्ये कधीच भर पडणार नाही. म्हणून ऐकण्याचे फायदे खूप आहेत. जो माणूस ऐकतो ना तो माणूस नेहमी पॉप्युलर होतो. समजलं ना. ऐकणारा माणूस नेहमी पॉप्युलर होतो. कारण ऐकणारी माणसं फार कमी आहेत जगात, बोलणारी माणसं जास्त आहेत, बरोबर ना. त्यामुळे हे भांडण्याचे नियम आहेत ना हे आपण पाळले पाहिजे नेहमी.
पहिली गोष्ट, मुलांसमोर भांडता कामा नये. पहिलं म्हणजे भांडण हा शब्दच चुकीचा आहे खरं म्हणजे. नियम पाळायला गेलं तर भांडायची गरजच नाही ना, हो की नाही. आणि सॉरी म्हणता आलं पाहिजे. कोणीतरी एकाने सॉरी म्हणून हा मिटून टाकायचा. कारण एकदा तुम्ही सॉरी म्हटलं ना की काय होतं माहिती आहे, तो एकदम विरघळून जातो आणि मग त्या भांडण वाढत नाही. त्या भांडणाला कुठेतरी पूर्णविराम मिळतो सॉरी म्हटलं की. आणि मग तो पण म्हणतो नाही नाही मी पण सॉरी. मग त्याच्यात भांडण सुरू होतं. नाही नाही मी सॉरी, नाही नाही तू सॉरी. हे चांगलं भांडण आहे, हो की नाही. त्यामुळे भांडायचं किती, टाळायचं किती, सगळ्याला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवायचं. 30 वर्ष राहता येत नाही. 30 मी नेहमी म्हणतो की पहिली 30 वर्ष शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जातात आणि जमल्यास प्रेम करण्यामध्ये जातात. पुढली 30 वर्ष फक्त आयुष्य खरं असतं. 30च वर्ष असतं असं नसतं. 60पर्यंतचं खरं आयुष्य. 60 नंतर बोनस सुरू होतो ना. 12 वर्षाचा बोनस आहे माझ्याकडे. 60 नंतर बोनस आणि मग तुझा बीपी किती, माझा बीपी किती, तुझं सुख, याच्यावरून जातो ना वेळ. नंतरचे संवाद हेच असतात ना, तुझं बीपी काय, माझं बीपी काय, गोळी घेतली की नाही, बाकी काय नाही, गोळ्या घेतली की नाही विचारणं, याच्यातच जातो ना वेळ. त्यामुळे खरे संवाद आणि खरं जीवन असतं ते 30 आणि 60च्या मध्ये, म्हणजे 30 वर्ष. त्याच्यातले किती दिवस आपण घरी असतो, दिवसातनं जवळजवळ 10 तास 12 तास बाहेरच असतो, बरोबर. रात्र 8 तास झोपेत गेली, राहतं काय 2 तास 3 तास. ते 2 तास पण एकत्र राहू शकत नाहीत नीट. एवढा पण सहवास त्यांना भांडणाशिवाय काढता येत नाही. भांडणाचे नियम आपण पाळले पाहिजे. म्हणून भांडायचं किती याला महत्त्व आहे ना. काही काही लोक मी असे बघितलेले आहेत, हे सगळं बघितलेलं सांगतो, अनुभव म्हणजे माझे अनुभव नाही, लोकांचे अनुभव ऐकून सांगतो तुम्हाला. आयुष्यभर बोलत नाही भाऊ भाऊ, आयुष्यभर. काय याला काय अर्थ आहे. झालं असेल काहीतरी, कधीतरी विसरा, कधीतरी एकमेकांना सॉरी म्हणून गले लगाया नाही. आणि दोघेही वाट बघत असतात की कधी तो मला बोलेल नाही तर मी बोलेन, पण दोघेही पुढे येत नाहीत. मध्ये एक छानशी फिल्म दाखवली होती, शॉर्ट फिल्म होती, त्याच्यामध्ये असंच चाललं होतं. दोघेही एकमेकांना शेवटी ती बायको चांगली असते, जीवनविद्येमधली असावी, ती आपल्या नवऱ्याला सांगते तुम्ही एकदा बोलून तर बघा सॉरी, तुमची चूक नसेल पण तुम्ही सॉरी म्हणून तर बघा आणि त्याला बोलवा आपल्याकडे पूजेला. तुम्ही बघितली ना ती फिल्म, सुंदर छोटीशी फिल्म होती. आणि तो त्याला फोन करतो, तो अवाक होतो ह्यानी फोन केला म्हणून, आणि शेवटी येतात आणि एकमेकांना मिठ्या मारतात. सांगायचा मुद्दा काय, दोघे वाट बघत असतात कोणतरी पुढे येईल. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणतात की ज्याला सुख हवं असेल त्यांनी पुढे यावं, बरोबर की नाही. ज्यांना सुखी व्हायचं आहे ना त्यांनी दुसऱ्याची वाट बघत बसायचं नाही. चूक नसली तरी सॉरी म्हणा आणि पुढे जा.